आता शोभा वाढली, भगवंताची शोभा वाढली, पारड्याची शोभा वाढली, आणि जिनं पान हातामध्ये धरलं होतं तिची काय शोभा असेल. म्हणून शोभाबाईच्या गोड जीवनानिमित्तानं हे कीर्तन आहे. माणसाला माणसाच्या नावाचं देखील अधिकार कळाला पाहिजे. शोभा कुठंच अशोभा नाही, तिचं नाव शोभा. विठाला सुरुवातही गोड झाली पाहिजे आणि शेवटही गोड झाला पाहिजे. कोणाचाही सुरुवात एखाद्या वेळेस गोड होते तर शेवट गोड होत नाही, कोणाचा शेवट गोड होतो तर कोणाची सुरुवात गोड होत नाही. म्हणून गोड व्हावी ती सुरुवातही गोड व्हावी, शेवटही गोड व्हावी. तुकोबाराय म्हणतात माझी सुरुवातही गोड झाली आणि माझा शेवटही गोड झाला. याच्याकरता काय केलं? याच्याकरता महाराज म्हणले दुसरं काहीच केलं नाही, फक्त देवाचं भजन केलं. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता, यासाठी केला होता राम म्हणता जाओ माझा प्राण, अंतकाळी ज्याच्या नामा तुका मने सुखा तुका मने सुखा अंतकाळी ज्याच्या नामाने तुका मने सुखा पार नाही, तुका मने सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाने ज्याचा पार नाही, अंतकाळी ज्याचा पार नाही, पार नाही. माणसाच्या तोंडाला नाम येण्याकरता आपल्याला रात्रंदिवस भजन करावं लागेल. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. नाही तर आयुष्यभर खाल्लं पेललं आणि खाल्लं पिलं आयुष्यभर, आणि मरणाच्या टायमाला काही लोक आमच्याकडे येतात, बाबा काही म्हणा पण आमच्या बापानं राम राम म्हणलं पाहिजे. म्हणलं काल पस्तर काय केलं, काल जिवंत होता तर काय केलं? काही नाही म्हणले, दुपारा एकदा 2 बाटल्या प्याला आणि संध्याकाळी खाल्लं. याच्या तोंडाला कसं राम नाम आहे? म्हणून महाराज सांगतात काही लोकांची अशी भूमिका असते, मेल्यानंतर त्याच्या तोंडात तुळशीचं पान घाल. अरे मला आयुष्यभर याला तुळस आवडली नाही, याच्या तोंडात तुळशीचा पाला घालण्यात माझा नाही, याच्या तोंडात बेसरामाचा पाला घाला. आवडलंच नाही, आवड नाही त्याला तुम्ही देऊन त्याचा काय उपयोग करता? काही माणसं आवड आहे. आमचे सासरे दारू पेत होते. कोणते होते? सासरे दारू पेत होते. मग सासरे गेल्यानंतर आम्हाला तर काही घेणं नव्हतं जाणे येण्याचं. पात्री आमची सासरवाडी. मग ते नैवेद्य ज्या वेळेला ठेवायचं त्यावेळेला दुसरे त्यांचे ते मित्र काळातले मग ती घेऊन आली. तिथं ती ओतू लागली. म्हणले हे काय? म्हणले हे शंकराचं अमृत आहे. म्हणलं तुझ्या बापान पेलतं का? हे त्याला आवडत होतं. म्हणजे मी म्हणलं काय मोठं भाग्य. अरे दारू पेत असताना देखील त्याला महाराज जावाई मिळाला हे त्याचं भाग्य. आणि आता नाव येईल जाणार तुम्ही म्हणता मग तू कसा त्याच्या मातीला गेला? इकडून अडकलेलं होतो ना मी. विठाला हे आता आलेल्या पाहुणे आष्टीचे आहेत का? बरोबर. कधीच मला कष्टी करीत नाही त्या आष्टीच्या. असं आहे. म्हणून खूप मोठा आनंद असतो संतांचा सहवास केला की माणसाला हे कळतं. म्हणून माझ्या शोभाबाईच्या जीवनामध्ये हे घडलं होतं. आपणही आनंद घेतला, दुसऱ्याला आनंद घेतला. येता येता आता गुरुमाया म्हणत होत्या
त्या नाकात नथ घालत होत्या त्या होत्या का हो म्हणलं चल ना कीर्तनाला, चल कीर्तनाला. ती म्हणली माय माझा स्वयंपाक राहिला. आणि तुकाराम महाराजांच्या बायकोचं असंच झालं. ते म्हणते चल वैकुंठाला. ती म्हणली जाय ना. बाकीच्या बाया सुधरू देत नाही. तिच्या जरी मनात असलं तर बाकीच्या बाया जवळ असल्या त्या म्हणत्या जिजाबाई का तसंच म्हणतो, कशाचं वैकुंठ कशाचं काय, इथंच आहे. इमान नाही आलं गेला तो विमाने बैल सोनिया ही खालीच राहील. म्हणून मला सांगतात अरे आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन थोडा वेगी. किती शोभा मोठी. मुलीचं नाव आहे सीमा विजय शहाणे. एका मुलीचं नाव आहे सीमा विजय शहाणे. सीमा. आता सीमा म्हणल्यानंतर या सीमाचा अर्थ माझी वाणी करू शकत नाही. झाली बोलायाची सीमा. तिचं नाव सीमा. शास्त्रामधले नाव आहे ते सीमा. उमा हे भगवान शंकराच्या पत्नीचं नाव आहे उमा. आणि आताचे नाव बघा ना, आशा माशा उषा गोमाशा तक्ती लोड. अरे काय या नामामध्ये सामर्थ्य आहे. नाव असं ठेवा की त्याचं नाव घेतल्याबरोबर तुम्हाला पुण्य प्राप्त व्हावं, काळाने पळून जाव. नारायण हरी तिसरं नाव आहे प्रतिमा. उमा जिता आहे तिचं नाव प्रतिमा. जावई बापूचं नाव किती प्रशांत. नाव किती गोड आहे बघा ना. विजय प्रशांत. दुसरं नाव आहे लक्ष्मीकांत. नाव किती भारी आहेत. पण आता हे कोणत्या कोणत्या बेरबार मध्ये सापडते त्याच्यातले दोन सोडून कोण नाव आहेत. विठाला विठाला ज्ञानदेव म्हणे ऐशी न करावी शरण रे गावे सद्गुरुशी. असं करूच नका मोडून ये चंदन कर्दळीचे बन बागोळा रक्षण बैसला असे. याजसाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा. आणि तिसरी मुलगी आहे सारिका. बरोबर आहे का संतोष महाराज. तिसऱ्या मुलीचं नाव आहे सारी. चौथ्या मुलीचं नाव आहे सारिका आणि संतोष. जिथं सारिका मिळाल्यानंतर संतोषच संतोष. नाही तर बऱ्याच ठिकाणी नाव असतं शांता. या गल्लीत भांडण करीन, त्या गल्लीत भांडण करीन, त्या गल्लीत भांडण करीन. संतोष. आणि संतोषमुळं आज कीर्तनाचा कार्यक्रम झालाय. संतोषमुळं कीर्तनाचा कार्यक्रम झालाय. सारिकाच्या शब्दाला मान देऊन झालाय. कारण सारिकानं मला नाही बोलली पण संतोषला सांगितलं माझ्या माईच्या गोड जेवणाला कीर्तन झालंच पाहिजे. वरचं मेन पाड्या खालचे किटकेट काय करते विठाला गुरु सारिका असता पाठी सद्गुरु सारखा पाठीरागा असल्यानंतर त्या बाईला भीक मागायची काय करायचं. राजे असे कांता काय भीक मागे भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे. म्हणून आपल्या मनाला आपल्या चित्ताला आपल्या बुद्धीला आवडला आपण गुरु जर पारखून केला. एक मन आहे बघा गुरु पाणी पिना छान के आणि गुरु करना पचान के. नाही तर आता जगामध्ये किती गुरु आहेत. 100 रुपया द्याला ना बाय म्या गुरु केला. 100 रुपया द्याला ना बाय म्या गुरु केला. 100 रुपया द्याला ना बाय म्या गुरु केला. गुरु केला. महाराज म्हणजे तुका म्हणे आईशे गुरु शिष्य पण विठ्ठलाचे आन नरका जाते. आणि मग असा शिष्य ना असा गुरु जर असलं काय
म्हणून महाराज सांगतात, अरे गुरु असा करावा, गुरु करावा बळकट, त्याचं धरावा मनगट. मला तारीख दिली आमच्या संतोष भाऊ, सकाळी नाही म्हणल्याबरोबर ते म्हणले, हे पा तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ, पण मला असं वाटतं तुम्ही यावं. आणि पत्रिकेवर तुमचं नाव टाकलेलं आहे, तुम्ही नाही जर आले आणि हे जर व्हायरस झालं तर मला सांगू नका. विठाला आणि व्हायरसला चांगले चांगले कॅबिनेट मंत्री भेटतात. कशाला भेटतात? संतोष भाऊला भेटलो नाही तर आम्ही पण व्हायरसला भेटलो. थोडे जरी व्हायरस झालं कामच मिटलं. काम मिटलं म्हणजे फक्त एवढंच व्हायरस झाला असतं की वा तारीख देऊन महाराज तेव येत नाही. बाकी देशात काही अवघड नाही, काही नाही, काही नाही. कोणाचा सोन्याचा अंदाज चोरला नाही, काही नाही. बाकीचे लोक मध्ये येतच नाही तर तारीख घ्याच कशाला. म्हणून काही काही वेळेला या व्हायरसने भ्यावं लागते. तसं घरात बी व्हायरस असते. एखाद्या वेळेस नवरा ऐका नाही गेला ना, तुम्हाला एकदा सांगते ऐकायचं का नाही ऐकायचं, नाही तर उद्या राखी पौर्णिमा. त्याला माहिती एकदा गेली की 15 दिवस येतच नाही. विठाला म्हणून भान ठेवून राहिले पाहिजे माणसानं. भान ठेवून राहिले की आनंद होतो. भानच नसतं काय वेळेला, पण देवाच्या संगतीमध्ये भजनामध्ये जर भान राहिलं नाही तर त्याच्यात आनंद होतो. सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात, सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात. अंबाबाईचं वार माझ्या शिरल्या अंगात, अंबाबाईचं वार माझ्या शिरल्या अंगात. सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात, सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात. अंबाबाईचं वार माझ्या भरल्या अंगात, अंबाबाईचं वार माझ्या भरल्या अंगात, अंबाबाईचं वार माझ्या भरल्या अंगात. दळदळून काटा आला माझ्या अंगावर, अंबाबाईचं रूप मला दिसत समोर, अंबाबाईचं रूप मला दिसत समोर, अंबाबाईचं रूप मला दिसत समोर. सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात, सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात. अंबाबाईचं वार माझ्या भरल्या अंगात, 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 अंबाबाईचं वार माझ्या भरल्या अंगात. आनंद आहे. आता तुमचं इथं असं आहे तर घरी कसं आहे कोणाला माहिती. आता घरी असं म्हणल्यावर तर ते तुम्हाला पाणी आणल्याशिवाय दुसरं काहीच काम सांगत नाही. कारण पाणी आणायला अंगातच वारं लागतंय ना, लांबून आणायचं म्हणजे. आता जसं असं तसं. पण तुम्ही एवढ्या म्हातारपणामध्ये एवढी तरतरी तर नाही तरपणामध्ये कशी असं. अंबाबाईचं वार शिरलं माझ्या अंगात, अंबाबाईचं वार शिरलं माझ्या अंगात. वारं फक्त शिरावं अंबाबाईचं, कारण आमच्या सोनार समाजाचं कुलदैवत आहे तुळजा भवानी. म्हणून काही काही यांच्याकरता बी म्हणावं लागतंय. आपल्याला गण म्हणायचं नाही, पण यांच्याकरता नाही जर म्हणलं तर मग ते समाधान होत नाही, जिच्यामुळं आपण आतापर्यंत सुखी आहेत. म्हणून ज्याच्यात आनंद असा आहे की त्या आनंदाला जोड नाही. तुकोबारायाने भजन केलं, तुकोबारायाला बोलवण्याकरता भगवान परमात्मा उभा आहे. किती वेळ झालं, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. देवानं बोलवावं आणि नंतर आपण जावं, याच्यामध्ये आनंद आहे. मग आता ज्या वेळेला तुकोबारायाला देव बोलवतात त्यावेळेला तुकोबारायाला विचारलं, महाराज तुम्हाला आता कसं वाटतंय. तुकाराम महाराज म्हणले, झालं माझं काम अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला, 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 शेवट तो भला.
माहेरा आलोनी राजा माहेरा आलोनी राजा माहेरा म्हणतात माझा शेवट गोड झाला, पण नुसता गोड झाला नाही, शेवट तो भला भला म्हणजे चांगला. आणि शेवट कोणाचाही गोड होत असेल पण चांगला होईल म्हणून काय सांगता येत नाही. मग तुकोबाराय म्हणतात माझा शेवट भला चांगला गोड झाला, शेवट तो भला. मग गोड झाला म्हणजे किती गोड झाला? बहु गोड झाला, बहु गोड माझा शेवट झाला. कशामुळे झाला? बैसता संताची संगती कळो आले कमलापती, म्हणून शेवट बहु गोड झाला. म्हणून संताची संगती मला घडल्यामुळं तो देव कळाला, आणि कळाल्यामुळं मी त्याची सेवा घडली. मला माहीत होतं. देवानं विचारलं तुकोबाराय तुम्ही माझी सेवा एवढी का करता? तर देवाला तुकोबाराय म्हणले होते शेवट तो होतो तुझी आणि गोड, म्हणून पाय आठवीत सो. तुकोबाराय म्हणतात शेवट तुझ्यानं गोड होतो. आतापर्यंत कोणाचाही शेवट गोड झाला असेल तर तुझ्याशिवाय शेवट गोड होत नाही. स्वयंपाक कशानं गोड होतो? स्वयंपाक घरी करा, बाहेर करा, आचार्याकडून करा, किंवा आपण दररोज तो जेवतो तो स्वयंपाक करा, कशानं गोड होतो? स्वयंपाक आता तुम्ही आतापर्यंत स्वयंपाक करत आला असताना का मठावर जाता का सगळ्या जेवायला रोज? स्वयंपाक गोड कशानं होतो एवढंच सांगा, कीर्तन संपलं. स्वयंपाक गोड कशानं होतो? हां, ही थोडीशी संगती तुम्हाला घडली असेल, आणि संगतीनं जाता 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 थोडंसं तुम्हाला कळालं, त्याचं नामस्मरण केल्यामुळं शेवट गोड होतो. आता बऱ्याचशा महिलाच्या जिभेवर आलं शेवट मिठानं गोड होतो. मिठानं चव येते, चव गोड होत नाही. विठाला पण नामस्मरण जर केलं तर गोडही होतं, चविष्टही होतं. तुका म्हणे चवी आले एका मिसरी तर पिठ्ठली. आणि त्याच्याकरता एक मसाला आहे बघा. आता तुम्ही जेवढा बाजारातून मसाला आणला असेल तर ते तुम्हाला बाजारात मिळणार नाही, पण हा मसाला तुम्ही लक्षात राहू द्या. कोणत्याही बाईनं स्वयंपाक करण्याकरता आतापर्यंत तुमच्या जीवनात तुम्ही सगळे मसाले वापरले, पण एक मसाला जर स्वयंपाकामध्ये वापरला नाही तर गोडही होत नाही, चवही येत नाही. त्याचं नाव आहे प्रेम. त्याचं नाव आहे प्रेम. ते प्रेम जर त्या स्वयंपाकामध्ये नसेल तर किती मसाला टाका, किती तेल टाका, किती काही वापरा, गोड झालं तर मला विचारा. फक्त माझ्या रुक्मिणीजवळ प्रेम होतं, बिल्लिनीजवळ प्रेम होतं, म्हणून तिनं उष्टे पोरं खाल्ले. विठाला प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा बिन नाही समाधान, प्रेमा बिन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, सुख देई. प्रेमाविन नाही समाधान. आता जी चिठ्ठी आली होती का, बऱ्याच ऐकणाऱ्या माणसाला वाटलं असेल बरं झालं रे बाबा चिठ्ठी दिली, नाही तर बऱ्याच लोकांना माहिती आहे 1 वाजता जेवणाचं आमंत्रण आहे. आपल्याला बरोबर माणसं राईट येतात, टायमिंगमध्ये कमी जास्त होत नाहीत. चिठ्ठी आली होती कीर्तन बंद करा म्हणून आली नाही. कीर्तनाची 2 तास मर्यादा आहे, प्रवचनाची 1 तास आहे, भजनाची 3 तास आहे. आपलं कीर्तन फक्त 1 तास झाले, 1.25 तास बाकी आहे. विठाला आता काही लोक म्हणते ना, आता याला काही बोलायचं नाही, आपण संतोषचा आकार बोलू. संतोष म्हणे मी त्याला दुखण्यातून उठून आणलं, ते मेले गेलं तर केस मायावर होईल. कोणाला कशाच माळलेलं नसणंच. आता बरेच लोक म्हणतात की बाबा चपात्या वाळल्यावर याच्या कीर्तनाला काय करायचं? अरे गरम खाणं, गरम राहणं, झोपणं, खेळणं हे तर रोज चालू आहे.
म्हणून महाराज सांगतात आमच्या आई साहेब आमची बहीण पाचलगावकर महाराजांच्या शिष्या होत्या, म्हणून त्यांच्या गोड जेवणा निमित्तानं कीर्तन झालं आणि त्या माळकरी होत्या. हे कोण सांगायले, हे कोण सांगायले? आता चिठ्ठी माझ्याकडे आली, आता चिठ्ठी माझ्याकडे आली, त्या चिठ्ठीमध्ये नमूद होतं आई माळकरी होत्या. मग मी म्हणतो आई माळकरी होते तर पोरं कोण माळकरी होत नाहीत? आई जर माळकरी ना मग शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी, कारण आईने माझे संगोपन केले चांगले. इकडे मध्ये ने पाण्याचं मध्ये ने. अरे भैया इकडे मध्ये ने. नाही पाणी असू द्या, पाणी असतंय, पण मला एकच सांगा, आपण टॉयलेटला गेल्यावर पाणी प्यायची बाटली नेतो का सोबत? मग सगळं टॉयलेट होऊस तर माणूस पाणी पित नाही, त्याच्यापेक्षा कीर्तन खराब आहे का? विठाला कारण इकडे संस्कृती लावण्याचा प्रयत्न करतात महाराज लोक, पण ऐकलं तर ती संस्कृती माणसाला टिकून राहत. कीर्तनामध्ये भजनामध्ये आपण फक्त त्याची सेवा करायची. जेवायला जर बसलो तर आपण बोलत सुद्धा नाही, पोट भरूच तोपर्यंत. तसंच आहे कीर्तनामध्ये पाणी पिता येत नाही, नाश्ताही करता येत नाही आणि जेवणही करता येत नाही. विठाला मग असं खरतड वागलं की लोक म्हणजे महाराज खराब आहे, कारण ते त्यांच्या नियम. एकच संप्रदाय जगामध्ये असा आहे की तो नियमावलीमध्ये बांधलेला आहे, त्याचं नाव वारकरी संप्रदाय. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये लोक कमी येतात म्हणजे कमी आहेत अशातला भाग नाही, पण इतर संप्रदायामध्ये बंधनच नाही. काही करा कशा उड्या मारा म्हणून इतर संप्रदायामध्ये जातात. म्हणून आई काय करते हे मी तुम्हाला सांगत होतो. आईने माझे संगोपन केले चांगले जतन. माझ्या आईने चांगलं जतन केलं, 9 महिने मला पोटामध्ये वागवलंय. मग काय करायचंय आपण? तिचा मोबदला काय करायचा आईचा? महाराज म्हणले आईचा मोबदला दुसरा आम्हाला काही देता येणार नाही. आता करू तिची सेवा, जीव भाव तिच्या पाया. आता जीव भाव ठेवून तिची आम्ही सेवा करू. आईने लहानाचं मोठं आम्हाला केले. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा केला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. हेच लागे माझ्या पायाला, हेच लागे माझ्या पायाला, अश्रू येते आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. मोठा केला, मोठा केला. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा केला. तुका म्हणे एका मरणाची सरी, तमची उरे कीर्ती माझी. म्हणून आपली कीर्ती शिल्लक ठेवताय आपला गुण, आणि पाहिजे तसा गुण असला तर ते नवल होते त्या गुणाचं. कोणाचं नवल होते?
गुण गायनावडी हीच माझी सर्व जोडी गोड तुझे रूप गोड तुझे नाम असं म्हणायला पाहिजे घरच्या आमच्या बहिणीने तुम्हाला गेल्याबरोबर गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम देई म्हणजे प्रेम सर्व काळ तुम्ही आता मी स्वयंपाक करते बसून आप जवळ म्हणा विठाला विठाला पण आता कशाचं म्हणते एखादा माणूस काकडा करून घरी आला मालक जर बोलवायला आला बाई वामन कुठे गेला तुम्ही केलाय काकडा पडाय वाकडा मी तर म्हणतो अशा गाणाऱ्या माणसाला रात्री 2 वाजता आला तर भजन खिचडी करून दिली पाहिजे पण हे माळकरी माणसाला देत नाही लय जिम खेळणारा देतात त्याला माहिती नाही दिली की टप्पूच येत विठाला लयच मोठी कथा आहे प्रेम काय करतं माणसाला प्रेम माहेराला घेऊन जातो आपण दुसरं चरण आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा माहेरामध्ये सुख आहे प्रेम आहे आनंद याच्या पलीकडे काही नाही आणि माहेराला गेल्यानंतर आपल्याला जे सासरला बोलता येत नाही ते माहेरला बोलता येत म्हणून माहेरामध्ये काय सांगायचं असेल ते सांगता येतं महाराज म्हणतात मागलचं जेवढं होतं तेवढं मी माझ्या आई वडिलाजवळ सांगितलं परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागील मग आता कसं वाटतं तुका म्हणे वाणी गेली आता येऊधनी या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धाचं फक्त शब्दार्थ तुमच्या समोर मांडला बाकीचा अभंग जशाला तसा आहे माझ्याकडे 11 ते 1 वेळ दिली होती त्यानुसार 1 4 5 10 मिनिट मी तुमचे जास्त घेतले त्याबद्दल मला क्षमा करा आणि माझ्या आता दगरावचे जावाई बापू म्हणजे माझे जावाई बापूच म्हणून हे कीर्तन आज सफल झालं जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे नाही तर इंद्रदेवानं सोन्याचा रथ जरी करून आला असता तर मी येत नव्हतो कारण 3 वेळेला मला आत्ताच चक्कर येऊन गेली मी स्टँडला धरल्यामुळं स्टँडच्या आधारामुळं खाली पडण्याचं आपण वाचलो आणि हे चालत राहतं कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा आणि कीर्तनाची मर्यादा आहे बऱ्याच वेळेला भक्त म्हणतात बसून करा ज्या दिवशी बसून करण्याचा टाइम येईल त्या दिवशी बघू पण जवळ उभा राहता येते त्यावर बघू कारण देव आपल्याकरता उभा राहिला किती दिवस झाले त्याला मारा पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडे आपण मी वाट पाहत उभा राहतो पण आपल्या वाट पाहण्यामध्ये त्या वाट पाहण्यामध्ये फरक आहे त्यानं आपली वाट बघावी मग आपण त्याच्याजवळ जावं त्याच्यामध्ये आनंद आहे आता माणसं बरेच म्हणतात देवानं बोलवलं जाऊन आमचा किरण म्हणला ना पंढरपूरला जाऊन माळ घालू म्हणजे ते याला काय म्हणतात पळवाटा याला काय म्हणतात पळवाटा हा नाही पंढरपूरला गेल्यावर माळ घालू पण ते कसं असतं एकदा कुंभाराच्या हव्यातून गाडगं पक्क झालं त्याला तुम्ही किती वाकवायचा प्रयत्न करा वाकत नाही विठाला जवळ सकळ सिद्ध आहे हात चाला तव तू आपुले सोयत पाय तीर्थ यात्रे जाय चुकू नको अरे त्यानं मातीला आकार द्यायला लेकराला आकार देण्याला काय म्हणून लेकराचे खरे पांडुरंग परमात्मा म्हणजे आई वडील आहेत विठाला काही घराण्यामध्ये काही एक बाई माझ्याकडे आली म्हणे बाबा पोरग कसं दारूच पितं मी म्हणलं कसं काय ती म्हणजे मला काही माहित नाही मी म्हणलं याला लहानपणी तुम्हाला काम करावं लागत होतं येणं झोपी जावं होतं तुम्ही याला काय देत होतात म्हणजे आपू आणि आपू म्हणजे काय असतं नसे मग त्याला लहानपणापासून तुम्ही तेच दिलं तर आता ते खाऊन नाही घ्यायचं काही काही पोरं बापाला म्हणते काही काही मुलं बापाला म्हणतात बाप पोरायला म्हणतात ए बाळ्या 290 घेऊन एक तिकडेच पेत एक आणून देत आणि ते 2 जण आमच्याकडे येतात पोरग दारू सोडीनं आणि हे पिऊन आले कसा मेळ बसा हो म्हणून महाराज सांगतात अरे अगोदर तुम्हाला सोडावं लागेल तुकोबाराय म्हणतात काहीतरी थोडासा पालट धरून पुढचा विचार करा अरे त्या संत नरारी महाराजांनी आपल्याकरता द्याचं रान करून तुम्हाला हरिहार भगवान परमात्मा हार आणि हरी एक कसा आहे याचं दर्शन करून दिलं हे उपकार आहेत त्यांचे आपल्यावर
म्हणून महाराज सांगतात परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला तुका म्हणे वाणी गेली आता येऊ धनी. म्हणून एकदा ज्ञानोबारायाचं भजन मोठ्या प्रेमाने करा की ज्या प्रेमानं आपण सर्व कार्य करतो त्याच प्रेमानं जर भजन केलं तर देवाला दुसरं काही लागत नाही. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. आता हे तुम्ही तिघच जण गाण्या करता, एक जण तर विण्याला गुतले. आता त्याला गाता येण्याचं म्हणता येते, पाठीमागे म्हणता येते, पुढे म्हणता येते, पण विना जवळ असल्यामुळं एखाद्या वेळेस नाही का घरी स्वयंपाक राहायला म्हणून आजोबाजवळ नाती सांभाळायला दिले जातात. आजोबाला न्यावंच लागतात, नाही न्यावं तर उपाशी मारायचा टाइम आहे ना. ती सरळ सांगते हे पोरं जर 2 तास नेले तर स्वयंपाक, ती व्यवस्थित 2 धापटे खाऊन बस तू मोठे कथा आहे. त्या बाकीच्या कथा सांगायला आपल्याला वेळ नाही. फक्त एकच करा की प्रेम देवाला द्या, आपल्याला घ्या. आम्हाला लहानपणी एक कविता होती, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम किती आवाज तुमचे तिघाचे बी आवाज एवढे छान आहेत. मी जर आता संन्यास घेतला नसता तर तुम्हाला तिघाला पळून नेला असतं नाही. एवढे आवाज गोड आहेत, कोकिळेपेक्षा आवाज जोरदार आहेत. म्हणून महाराज सांगतात आईशी आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. म्हणून असं आवडतंय, जसं आवडतं तसं दिलं की झालं काम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. नवरदेवाचं लग्न झालं होतं आणि हळद पिटल्यावर काकान सोडतात ना, काका ते काकान सोडल्याशिवाय त्याला सत्यनारायणला बसता येत नाही. तर ते यायला वाटलं आता कंबर सुटलं म्हणजे इकडे यावंच लागतं का. ते मी म्हटलं काकान सुटू द्या, काकान सुटू द्या, सत्यनारायण होऊन द्या, मग कुठं जायचं जा. ते अगोदर येण्याच्या आकारात होते, पण तुम्ही द्यायला थांबविलं. आता कसं करते तर कसं नाही, कारण तुम्हाला माहिती आहे आपण काका सोडण्याच्या अगोदरच घेऊन गेलतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. हा बोलिले पुढे वेळे वा पुढे क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारी राहणे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा नाका पाया करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञान हे झाले समाधान तुमचे देखील आता उठावे से मनाए पणाए नारायण हे सुरुवारी कल्पने ते तापडले गेले आता उठावे से मनाए पणाए नारायण हे तुपावने भूक गेला निवारिला लागा उठावे से मनाए पणाए नारायण हे करोनी आरती जगरा पाणी वळती आज पुरले नवसरण्य काळ पहा पहा सकळ पुण्यवंत आज पुरले नवसरण्य काळ हे तुका वाहे काळे उपासने दजवले आज प्रेमे नवसरण्य काळ प्रेम प्रेमारती गोविंदाची उमरती धन्य देव जना नित्य देवगे जन काळा पुराणे मुक्ता वो वाली ते ब्रह्मानंदा धन्य देव जना नित्य देवगे जन नामा मने के सेवाची करुणी राहिलो तटती धन्य धन्य देव जना नित्य देवगे जन आरती ज्ञान राज महाकेवल के दाटी साधु संत मानो विरामाचा आरती ज्ञान राज लोकले ज्ञान जगे दान कोणी अवतार मारुरंग आवडे विले ज्ञानी आरती ज्ञान राज महाकेवल के दाटी साधु संत मानो विरामाचा आरती ज्ञान राज प्रगट गोभूते विश्व ब्रह्मसी रामनाथ चरणी केवले आरती ज्ञान राज महाकेवल के दाटी साधु संत मानो विरामाचा आरती ज्ञान राज आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद पाया तुकाराम आरती तुकाराम रागवी सागरात पाचाले अजरूपाचे आगमनले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद पाया तुकाराम आरती तुकाराम तुकिदा तुरणे से ब्रह्मा तुकासी आले मनोरामेश्वरी चरणी मस्तके आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद पाया तुकाराम आरती तुकाराम हरि लोटांगण रोलाट पाय प्रेमे
हीच व्हावी माझ्या पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कलोळ पंढरीचा वार करी वारीने चुकू दे हरी चंद्र मागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वार करी वारीने चुकू दे हरी देख जो प्रत्याये देशिंदरी पायी पांडुरंगा संताशी निर्विहेच मध्ये अनेक गायी मागो देवा तुका म्हणे आता उतार तो होई पायी संता ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम